हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय कारल्याची भाजी, ते पण अजिबात कडून न होणारी. तर बघू शकता किती छान अशी भाजी झाली आहे. तर सर्वात आधी कारले आपण उकडून घेऊया. तर पाणी ठेवत आहे मी. तर चाळणी ठेवूया आणि चाळणीच्या वरती एकदम अशी छान वाफेवरच त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. बघू शकता कारल्यांना कट केलं आहे मी आणि त्यामध्ये मीठ आणि चिंच भरून घेतली. चिंचेच्या जागी लिंबू जरी टाकलं तरी चालेल. आणि कारले जे आहेत तुम्ही रात्रीच उकडून ठेवलं तर भाजी एकदम छान होते. कारलं एकदम मुरतं व्यवस्थित आणि अजिबात कडू लागत नाही. किंवा मग सकाळी करत असाल तर रात्री घ्यायची उकडून आणि रात्री करत असाल तर सकाळी थोडंसं एक 10-15 घंटे तरी त्याला उकडून ठेवलं की एकदम छान असे होतात. तर बघू शकताय तुम्ही कारले एकदम छान असे उकडलेले आहेत, आपले नरम झालेले आहेत. आता मसाला बघूया. तर मसाल्यासाठी कांदा घेतला आहे, त्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, खसखस आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि तीळ. तर मसाला घेतला आहे एकदम छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कांदा एकदम छान असा ब्राऊन झाला आहे आणि खोबरंसुद्धा. तर मसाले एकदम छान परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यात थोडंसं आपण तेल टाकायचं आहे. मग अद्रक घ्या, थोडासा लसूण आणि कोथिंबीर. तर एकदम छान असा मसाला भाजून झाला की त्याला एकदम बारीक असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. भाजी एकदम छान अशी होती. मसाला मी वाटून घेतलेला आहे. आता फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी तेल टाकले आणि मसाला वाटलेला. तर मसाला परतून घ्यायचा आहे. कलर चेंज झाला पाहिजे आणि मसाल्यामधनं बाजूनं त्याच्या असं तेल पण सुटलं पाहिजे, तोपर्यंत आपण मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडीशी हळद. तर मीठ कारल्यामध्ये पण टाकलेलं आहे, तर मीठ थोडंसं कमीच टाका. मसाल्यापुरतंच तेवढं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर बघू शकता मसाला एकदम छान असा कलर चेंज होईपर्यंत मी परतत आहे. एकदम असा काळा होतो, बघू शकता. एकदम छान असा मसाला झाला आहे. बाजूनं तेलसुद्धा सुटलं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकत आहे मी. मसाला राहिला होता मिक्सरच्या जारमध्ये, तर त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि पाणी जर नाही टाकलं तरी पण चालेल. एकदम छान असं सुकं कारलं लागतं. तर बघू शकता आता कारले मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कारले आधीच आपले शिजलेले तर आहेतच. तर आणि मसाला पण एकदम छान आपण परतून घेतला आहे. एक 5 ते 7 मिनटं मसाला एकदम छान असा मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून घ्या. एकदम छान अशी भाजी आपली रेडी होते. आणि ही भाजी जी आहे तर बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायची, मग एकदमच त्याची चव एकदम भन्नाट अशी होते. तर बघू शकता एकदम छान भाजी शिजली. बाजून असं तेल सुटले, वरतून खूप सारी कोथिंबीर टाका आणि गरमागरम कारल्याची भाजी खाण्यासाठी घ्या. तर जे नाही खाणारे ते सुद्धा खातील आणि अजिबात भाजी कडू नाही लागत. तर नक्कीच ही भाजी करून बघा, मी सांगते त्या पद्धतीनं. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही भाजी तुम्हाला आवडली आहे का. तर बघू शकता भाजी एकदम छान शिजली आहे आपली. आणि मी भाकर घेतली ज्वारीची, त्याच्यासोबत खायची आहे. तर गरमागरम भाजी रेडी आहे खाण्यासाठी. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. एकदम छान अशी झाली आहे बघा भाजी. कारलं एकदम नरम झाले. तर परत भेटूया. बाय बाय.